Do you feel the vibes? तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल टिनूज कस्टम. आता कसं सर, मी जरा कस्टमर्सचे व्हिडिओज पण टाकत होतो. जरा चालू आहे विचार की आपण एक ब्लॉगचा व्हिडिओ टाकू. तर मी जळगावला आलो आहे प्रॉपर. हा प्रॉपर एक माझं कसं मूळगाव आहे जळगाव. तर कसं आम्ही एक प्लॅन केलं आहे की आता एक जरा आमची कुलदैवत आहे मनुदेवी. तर आम्ही तिथं त्यांना व्हिजिट करायचं आहे. म्हणजे तिथं काय काय माहिती, जस्ट एक शॉर्ट इन्फॉर्मेशन आणि जस्ट एक आपला शॉर्ट ट्रिपप्रमाणे आपण एक ब्लॉगला सुरुवात करू आता. सो लेट्स गो गाईज. चला आता आपण सुरुवात करू. ऑलमोस्ट आम्ही गाडीमध्ये बसलोय कारण आम्हाला शूट करायचं होतं म्हणून, नाही तर सगळं चहा पू पू सुरू झालं असतं मुलांचं. तर चला आपण बिगिन करू, सुरुवात करू इथून. श्री गणेशा गणपती बाप्पा मोरया. चलो. तर जरा आपल्याला लीड करणार आहे निलेश, कारण त्याला इकडचं ऑलमोस्ट सगळं माहिती आहे, कारण प्रॉपर जळगावचाच आहे. तर हा निलेश, हा बेसिकली हा रोड आपला कुठे कुठे जातो हा रोड? आता पहिलं आपण एक गाव आहे. हां, त्या गावामध्ये आपण पोहोचू. त्याच्यानंतर आमचं एक मोठं गाव आहे. ओके तिथं म्हणजे तिथे आम्ही राहणार आहोत. कंपोस्ट नांद्रा. ओके. नांद्रा आमचं गाव आहे. ते मध्ये नंतर तो फाटा लागतो. पुढे का तापी नदी आहे. अच्छा. नदी वगैरे आहे पुढे. बघा, तुम्हाला इथं केळींची शेती बघायला भेटेल. ही आखी पूर्ण केळ्याची शेती आहे. बाग केळ्याची बाग, सॉरी. आता इकडच्या शब्दांचा जरा वेगळा फरक होतो. बघा, खूप मोठी शेती आहे. ऑलमोस्ट 5-6 किलोमीटरच्या रेंजपर्यंत तुम्हाला खूप एकदम. इथं आपण बाहेर रोडला चाललो आहे, पण डीपमध्ये खूप आहे. आपण पोहोचलोय ऑन द वे. आता इथून डांबुर्णी हे गाव आहेत. आता इथून मनुदेवीचं लोकेशन आपल्याला एकदम जवळपास आहे. तुम्हाला बघा इथं बोट दिसायला भेटेल मनुदेवी. बघा, आमचा स्मार्ट हिरो पण उभा आहे. हे बघा, आता थोडा कच्चा रोड भेटेल आपल्याला, पण इथून थोडा रोड छोटा आहे, नॅरो, कारण आपण गावातून जाणार आहेत आणि ऑलमोस्ट आपण डोंगरावर जाणार आहेत. सातपुडा डोंगर कसं असतं, मग तसं त्या डोंगरामध्ये आपली ही देवी आहे. तर आता आपण डोंगरावर चढणार आहे. गाडी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फुल जंगलमधून जाणार आहोत आपण. आणि हे छोटे छोटे गावातले असतात, ते लागतील आपल्याला. तर गाईस, कसं आता आपण एक भरीत खायला जाऊया. म्हणजे आम्ही सध्या पार्सल घ्यायचं चालू होती, कारण तिकडे कसं हिल स्टेशनमध्ये आपण खाणार आहोत भरीत. तर तुम्हाला दाखवतो आपण. बघा, हे भरीतचं दुकान आहे. इकडची जी टेस्ट आहे म्हणजे अशा त्या घरगुती धाबांची एकदम मस्त लागतं. हे जे घरगुती धाबा, इथं भरीत आणि शेवभाजी फेमस भेटतं इकडं. तर इथं कसं आपलं डायनिंग आहे, हा ह्याचा मस्त झाडाखाली. मित्रांनो, इथं मला एक नवीन गोष्टी भेटली. आता तुम्हाला दाखवतो मी. ही हळदीचं तुम्हाला शेती दाखवतो. बघा, माझ्या मागेच आहे. ही जेवढी शेती आहे ही सगळी पूर्ण हळद आपली बनते. बघा, केवढी मोठी आणि केवढी लांबपर्यंत गेली आहे. हो, खरंच इकडं फिजिकली बघणार तर एकदम खतरनाक. हे बघा, केवढी लांबपर्यंत आहे ती. तुम्हाला जस्ट असं झूम करून दाखवतो मी. ही आपली हळद. तर आपण पोचलो इथं. हा मनुदेवीचा फाटा. हा 4 रस्ता लागतो. एक रस्ता जळगाव चोपडाला पण जातो. हे बघा, हा एंट्रन्स एकदम मस्त एंट्रन्स आहे. आपण मनुदेवीच्या त्या रस्त्याला लागले आहोत. तर इथून थोडा रस्ते खराब असतील, कारण आता आपण बघा, ते तुम्हाला जे डोंगर दिसतं, आपण त्या डोंगरात जाणार आहोत. रस्ता चांगला आहे. चला बोलतो, निलेश बोलतो, चला रस्ता चांगला आहे. ओके. सो काय, असं आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे. खूप नॅरो रस्ता आहे इकडं, डोंगरावरच आपण. एक छोटं कसं एक गार्डन स्पॉट बनवलेलं आहे. लोक पिकनिकसाठी पण येतात. मेन कसं, पावसाळ्यामध्ये तुम्ही इकडचा जो व्ह्यू बघणार ना, पूर्ण ग्रीनरी असेल. इकडं खरी मजा तर पावसाळ्यात यायचं आहे. एकदम नॅरो रोड आहे. आपण आता ऑलमोस्ट डोंगरावरच आहोत.
सो गाईज आपण स्पॉटवर पोचलो आहोत. तर बघा इथून वरतून आता एंट्रन्स आहेत. अजून तुम्हाला दाखवतो इथं वॉटरफॉलमध्ये झरणासारखं पावसाळ्यामध्ये इथून पूर्ण पाणी वाहतं पूर्ण वर टेकड्यापासून. आता आपण डोंगरावर चढत जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो सीड्या किती, इथून पूर्ण पाणी वाहतं. हे बघा आपल्याला आता या डोंगरावर चढायचं वरती शेड्सवर. हे आपलं एंट्रन्स आहे मनुदेवीचं. इथं पिकनिक पण चालली आहे मुलांची. हा बच्चा कंपनी चाललंय आपलं पिकनिकसाठी. हो बोल एन्जॉय करत. आमचे राजे जरा पहिला येऊन बसले, जरा हाय करताय. हे आपलं मंदिर आहे दर आणि वरती डोंगर आहेत. आरती लागण्याची तयारी करताय. बघा हे आमचं डॉल एकटं एन्जॉय करताय. इथं गाईज आता आरती लागते. गाईज आपण देवळातच आहोत. तर कसं सध्या तरी आपण यूज करू शकत नाही फोन. इथं अलाउड नाही आहे फोन यूज करणं. तर तुम्हाला एक पिंड दाखवतो. इथं कसं की 1 रुपया टाकलं की हे गोल फिरतं. मंदिरची स्थापना झाल्यापासून हे इथं हे पिंड आहे. म्हणजे इथं जर 1 रुपया टाकला कॉईन, म्हणजे तुमची काय विश राहिली आणि दगड फिरलं तर तुमची काय विश राहिली ती आपण पूर्ण करू शकतो. इथं आपलं यज्ञ होतं. इथं बाकीचे सगळे देवस्थान आहे आपले. सगळ्यांना आपण नमस्कार करत करत येऊ. गणपती बाप्पा. रेणुका माता. कसं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे देवांचे दर्शन करतो होते. सप्तशृंगी माता, कालभैरव देव. हे यज्ञग्रह आहे आपलं. आता आपण जाऊया. हे सगळं जुनं झाड आहे आपलं, सगळं जुनं. इतकं मोठं झाड आहे, तुम्ही बघू शकता वृक्षकाने. आणि आपण तिथं थांबलो. आणि हे मनुदेवी आपलं पूर्ण मंदिर आहे. सो गाईज आता आपण जाणार आहे टेकडीवर. तर तुम्हाला नेऊन जातो टेकडीवर एकदम. बघा खूप सारे व्हरायटीज ऑप्शन भेटते. देवीचे फोटोज होतात, लहान मुलांचे खेळणे वगैरे, पेढे. आणि इकडचा टेस्टी तर पेढा आहे इकडचा. म्हणजे इन केस तुम्ही शुगर फ्री पण घेताय तर शुगर फ्री पण तुम्हाला भेटेल. तर हा आपला झरणा आहे छोटा. पावसाळ्याच्या वेळी खूप मोठा झरणा होता आणि इथून सगळं पाणी वाहतं. आणि हा कसा एक फोटोशूटचा एक स्पॉट आहे. तर आता ना आपण डोंगरावर चढणार आहे. या डोंगरावर एक स्मॉल ट्रॅकिंग. तर आपण ट्रॅकिंगचा हा छोटासा जागा आहे. बघू चढताना कसं दिसतं व्ह्यू वरतून. एवढा चिड्या चालून थकलोय. दिसायला असं वाटतं छोटं पण ऑलमोस्ट खूप मोठं आहे. तुम्ही मागून बघू शकता खूप आहे. गेट उघडाय की बंद आहे? चला बघू. बंद आहे.
सो गाईज आपण पोचलो इथं टेकडीवर. तरी बघू काय अजून बघायला भेटतंय. रस्ता आता बंद केलाय भाऊ बोलतोय. सो गाईज माझा भाऊ चढून गेला आहे वरती. शेवटी नो एंट्री में जाने की आदत है उसको. तो जातो वरती शूट करायला. काय आहे पण चढलोय टेकडीवर तरी. हा बघा आता आपण या डोंगर अजून एक माझ्यावरती अजून एक डोंगर आहे तरी चढायला भेटलं मला. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो मंदिराचा. फुल जंगल आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण एक बघायला गेलं तर एक जंगलाच्या डोंगरावरती देवी आहे ही आमची कुलस्वामिनी. निलेश सो गाईज आता आपण आलोय मनुदेवीच्या टेकडीवर. तर तुम्हाला आता इथं मागचं बॅकग्राऊंडमधून दिसत असेल की हे इथून एंट्रन्स आहे. आणि माझ्या आपण जिथं आता उभं आहे ते ऑलमोस्ट सगळीकडे डोंगर आहे. चारी तरफ तुम्हाला डोंगरच डोंगर दिसेल. आणि एका डोंगराच्या टोकावर मी आलोय. तर अजून माझ्या मागे अजून एक वरती डोंगर आहे पण तिथं चढायला माझं तर गिवअप झाला कारण माझा एका हाताचा इश्यू आहे. आणि ट्रॅकिंग तर ऑलमोस्ट फुल ट्रॅकिंग तर मला खरंच जमणार नाही. तर माझा तो एक भाऊ गेला आहे वरती. तर बघू मी पण ट्राय करतो जरा रस्ता बघतोय कुठून यायचा. मग तिथून मग आपण तुम्हाला डोंगराचा व्ह्यू दाखवू. आणि सध्या आता आपण मनुदेवीच्या मंदिराच्या वर आलो आहे. मध्येच त्यांचं स्थान आहे. अजून मोठं मंदिर आहे परत प्रवेशद्वाराकडे. इथं कसं त्यांनी आता माहिती आहे देवीचं स्थापना इथंच झाली. पण कसं लोकांना आणि वर चढता नाही येणार. तर ही मला असं वाटतं कारण खरंच वरती जो व्ह्यू आहे तो एकदम ऑसम आहे. तर माझा भाऊ शेवटी आलाय. त्यांनी रस्ता शोधून आलाय. तर तो तुम्हाला येऊन सांगेल व्ह्यू कसा आहे. तर एकदा त्याच्याकडून पण रिव्ह्यू ऐकून घ्या. काय चालू. आम्ही शेवटी रस्ता शोधला आणि इथं पोचलो. तुम्हाला दाखवतो मी आता. इथून डायरेक्ट हा टोक डोंगर आहे. डायरेक्ट आम्ही चढून आलो इथं. आणि हे आता व्ह्यू आता तुम्हाला दाखवतो वर बघा. नो एंट्रीच्या बोर्डमध्ये घेऊन आता आपण आलोय. हा आपला धरण धबधबा आपला. नुसतं गार वाटतं इथं. एकदम थंडगार टेम्परेचर आहे. आता आपण इथं पोचलो शेवटी. या धरणावर मी लहानपणापासून यायचं बघत होतो तर कधी सुद्धा नाही. पॅरेंट्सनी कधी पाठवलं नाही. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवत असं नाही आपण. श्री मनुदेवी मंदिर क्षेत्र खालती आहे. आणि आजूबाजूला सर्व पहाडच पहाड आहे. आजूबाजूला सगळं डोंगर आहे. डोंगरीच डोंगर आहे. इथं असं म्हटलं जातं की अंधारं पडल्यानंतर इथं टायगरची सवारी चालू होते. तर इथं टायगर येत असतात या जंगलामध्ये. तसं तुम्ही बघू शकतात. इथं पाणी पावसाळा नसल्यानंतर पण इथं डोंगरामधून जे पाणी येत असतं ते श्री मनुदेवी क्षेत्र त्या धबधब्यातून वाहत असतं. तुम्ही बघू शकता. फुल एन्जॉय चालू आहे. फुल एन्जॉय. आपला देसी ट्रॅकिंग सुरू झालंय. ये ऐसा लग रहा है जैसा बाजू प्रभु ने युद्ध खेला था वैसी वो जगह लग रही है. सेम टू सेम. आम्ही हेच बघायला चाललो की एवढं थंड झालं. पाणी सुद्धा तरी बघा तुम्ही बघू शकता. पाणी इथून तरी एवढं थोडं पाणी खाली वाहत आहे. पण आम्हाला हेच समजत नाही पाणी कुठे. आम्ही तेच बघायला चालू. आम्ही डोंगराच्या ऑलमोस्ट टेकडीवर आलो. तुम्ही बघू शकता इथून डोंगर. त्यांना तो व्ह्यू दाखव त्याला. ते डोंगर बघा. आम्ही डोंगराच्या टेकडीवर. आता वरती बघा आता काही डोंगर नाही. ऑलमोस्ट आम्ही डोंगराच्या टेकडीवरच पोहोचलो. आता हालत खराब झाली आमची. थोडंफार टापटी दिसत ड्रेसिंग मारून आलेलं म्हणून.
आत्ता कधी असते तुम्हाला येऊ दिलं नसतं तिथून वाहत आहे ते जाऊन शोधलो आपण हे वरती बघा, जागा. आता तिकडे पाणी वाहत आहे तर माझा भाऊ बोलतो आम्ही त्याचा पण शोध लावू आता. चल, बस चला आपण जाऊ रिटर्न येतो. चला तिथपर्यंत जाऊ शूट करून तिथं आता 1-2 फोटो काढू. बस तास तिथे गेला मला. चला चला कडक जागा आहे सर्व कोणीच नाही आहे. अरे कुठे गेले झाले पोरा कुठे तरी अरे चला हो एक शूट मारू फक्त हे आणि इकडे तर या. तो काही जागा आपण ऑलमोस्ट आलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी इकडचं व्ह्यू इकडचं मार्केट कसं तुम्ही बघू शकता. त्या साईडला पण तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवेल मी कसं आहे. बघा हे आमच्या घरातले आहेत. आमचा मोठा डॉन साईडला उभा आहे. हाय करा. हे आमचा मोठा डॉन. हे मोठा डॉन पे छोटा डॉन पोरगा कुठे आहे कुठे हाय कर. हाय कॅमेरा हाय. पिणार आहे खुशी. आपण काय पिणार आहे आता काय पिणार आहे. आता पूर्ण एक इव्हनिंग टाइम झालाय. आता बरेच जमले आम्ही पूर्ण ट्रॅकिंग करून आता आलोय. तर आता तुम्हाला एक सनसेट पॉईंट दाखवतो. बघा पूर्ण जंगलच आहे. सगळं जंगल जंगल करून मी याचा पहिलं हे टोटल हे सागाचे झाड आहे. निलेश बोलतोय. निलेश कुठले झाड आहे. सागाची झाड सागाचे झाड. किंमत खूप महाग असते. तर तुम्हाला पण माहिती आहे सागाचं झाड कसं असं. घाट रस्ता खूप खराब आहे. तुम्हाला गाडी मी बाउन्सी होतोय तर आपली गाडी चांगली तरी एवढं सगळं वाटत नाही आहे. सनसेट झालाय आता ऑलमोस्ट. आता आपण घरी मध्ये जरा चाललाय. हो बघा बघा तोंड बघा व्हायचा आहे. हाय गाईस. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला मनुदेवीचा. हा माझा फर्स्ट ब्लॉगचा व्हिडिओ आहे. बेसिकली जास्त मला एडिटिंग किंवा एकदम डिटेलिंगमध्ये शूट करता नाही आलं कारण शूट करता करता थोडंसं वेळ पण एवढी नव्हती. ॲक्च्युअल 5 वाजता आम्हाला तिथून निघायचं होतं म्हणजे 5ला सगळं क्लोजअप होतं तिकडून. तर आम्ही लवकरच निघालो. तर होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आता मी नवीन याच्या अंदा पण अजून एक ब्लॉग घेऊन येणार आहे. नवीन ब्लॉगचे व्हिडिओज टाकेल. कस्टमाइजचे व्हिडिओ टाकेल. होप सो तुम्हाला आवडेल. तर हा पहिला माझा व्हिडिओ आहे. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा ब्लॉग मधला. आणि काही चुकी झालं असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.